आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीमध्ये तोडगा। ट्रान्सपोर्ट संघटनांचं चालकांना कामावर येण्याचं आवाहन। पेट्रोल आणि भाजीपाल्यासह इतर सुविधा पूर्ववत होणार। 2 दिवसांमध्ये राज्याला 500 कोटी रुपयांचा फटका। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव आज बंद राहणार। वाहन चालक कांदा वाहतूक करण्यास तयार नसल्यानं लिलाव बंद ठेवण्याचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्यांचा दर 10% वाढला। वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावर मोठा परिणाम। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सर्व व्यवहार सुरळीत। कालच्या तुलनेमध्ये भाजीपाल्याची आवकही वाढली। नागपूरमध्ये संविधान चौकातील इंडियन ऑइलच्या पंपावर 160 रुपये लिटरचं पेट्रोल। पुरवठादारांच्या संपामुळे पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार। भंडाऱ्यामध्ये वाहन चालकांच्या संपाचा एसटी महामंडळाला फटका। 2 दिवसांमध्ये महामंडळाचं 15 लाख रुपयांचं नुकसान। नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलचा खडखडाट। काल संप मिटला, मात्र बहुतांश पंपांवर पेट्रोल टँकर पोहोचलं नसल्याचं चित्र। वाहन चालकांची मोठी तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर इंधनाची टंचाई। ट्रक टँकर चालकांच्या संपाचा मोठा परिणाम। पेट्रोल डिझेल संपल्यानं पेट्रोल पंपावर बंदचे बोर्ड।